तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप असा महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तर व्हिडिओ आपला हा कशाविषयी आहे, तर व्हिडिओ आपला तंबाखू आणि गुटखा सोडवण्यासाठीचा हा आपला आज व्हिडिओ आहे। तर तो कशा पद्धतीने आपल्याला तंबाखू आणि गुटखा कशा पद्धतीने सोडायचा आहे ते आपण आज पाहणार आहोत। तर बऱ्याच जणाला बघा गुटखा खाण्याची, तंबाखू खाण्याची तलब असते आणि प्रत्येकजण रोज म्हणत असतो, मी आता तंबाखू खाणार नाही, गुटखा खाणार नाही, आज सोडीन, उद्या सोडीन, परवा सोडीन, असं म्हणत म्हणत आजपर्यंत येऊन टेपलं आहे बघा। तरीही गुटखा सुटला नाही, तंबाखू सुटलेली नाही। तुम्हाला तर माहिती आहे, तंबाखू 4 लोकात बसवते बी आणि 4 लोकात उठवते बी, बरोबर आहे का? आता खाणाऱ्याला माहिती आहे, तुम्ही म्हणता 4 लोकात बसवते कशी आणि 4 लोकात उठवते कशी, शेवटी तुम्हाला भिकारी पण बनवते। तुमच्याजवळ जर तंबाखू नसेल तर जाऊन तुम्ही लगेच लोकांना म्हणता तंबाखू आहे का थोडी, तिथंच तुम्ही भिकारी झालेला असता। तुमच्या खिशात कितीही पैसे असू द्या, शेवटी ही तलब आहे। पण ही तलब आपल्याला मोडायची। आणि ह्याचे नुकसान तर इतकं भरपूर भयानक असं आहे की आता आपण हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये बरेचसे पेशंट असे बघतोय की तंबाखू गुटखा मिश्री लावून त्यांना इतका जबरदस्त असा हा कॅन्सर झालेला आहे बघा। आणि त्याच्यामुळं कोणाचे दाढ म्हणजे सडलेले आहे, कोणाचं गळा सडलेला आहे, असे बरेचसे पेशंट आपण बघत असतो आता दवाखान्यामध्ये। तर मग आता भगिनींना प्रत्येकाला मी विनंती करतो की गुटखा खाऊ नका, तंबाखू खाऊ नका, मिश्रीसुद्धा घासू नका। पण काळजी करायची गरज नाही। आता आपण असं मस्तपैकी आता एक औषध तयार करणार आहोत की त्याच्यापासून हा तुमचा गुटखा, तंबाखू आणि मशेरी जी लावायची आहे ते संपूर्णपणे सुटणार आहे बघा। तर चला आपण आता करूया व्हिडिओला सुरुवात। आणि त्याच्यासाठी साहित्य काय काय लागतंय आणि त्या साहित्यापासून आपल्याला काय तयार करायचं आहे, कसं तयार करायचं आहे, त्याच्यानंतर ते जो आपण तयार केलेली वस्तू आहे ती कशा पद्धतीने आपल्याला खायची, काय करायची, का प्यायची, ही सर्व जी माहिती आहे ती मी सविस्तरपणे ह्या व्हिडिओमध्येच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत व्यवस्थितपणे बघा, काळजीपूर्वक बघा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। त्याच्यासाठीचं साहित्य मी सांगतोय तुम्हाला। तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण हे घेतलेले आहेत इलायची बघा, बघू शकता तुम्ही, ह्या इलायची घेतलेल्या आहेत आपण। आणि त्याचं प्रमाण पण सांगणार आहे मी। तर ह्या इलायची आपण किती घेतलेले आहेत, 9 आणि 1 10। तर हे आपण 10 इलायची घेतलेले आहेत। आता 10 इलायची घेतल्याच्या नंतर आपण काय घेतलेलं आहे बघा, तर इथं लवंगा घेतलेल्या आहेत। तर ह्या लवंगासुद्धा आपल्याला किती घ्यायच्यात, ह्या लवंगासुद्धा आपल्याला 10च घ्यायच्यात बघा। हे बघू शकता तुम्ही, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 3 10। तर ह्या लवंगासुद्धा आपण 10 घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायच्यात मिऱ्या। पण मिऱ्या आपल्याला किती घ्यायच्यात, इथं मिरी ही भरपूर तिखट असते, त्याच्यामुळे आपण मिऱ्या ह्या किती घेतलेल्या आहेत, फक्त 5 मिऱ्या घेतलेल्या आहेत। 10 इलायची आणि 10 लवंगाला आपण मिऱ्या किती घेतलेल्या आहेत, 5 घेतल्या आहेत, म्हणजे निम्मच प्रमाण घेतलेलं आहे आपण। आता त्याच्यानंतर आपण काय घेणार आहोत, ही जी आहे ह्याला म्हणतात खडी साखर। काय म्हणतात ह्याला, खडी साखर। तर ही खडी साखर आपल्याला चवीनुसार घ्यायची आहे। तर ही चौथी वस्तू घेतलेली आहे आपण, खडी साखर। आणि त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे हे सेंदव नमक। काय आहे हे सेंदव नमक, म्हणजेच आपलं हे काळं मीठ। हे आपण रोजच्या जीवनामध्ये कुठेही मार्केटमध्ये भेटतं बघा, आपल्या रोजच्या आहारामध्ये सुद्धा आपण ह्याचा वापर करू शकतो। तर ह्याला म्हणतात सेंदव मीठ किंवा सेंदव नमक। तर आता ह्याच्यापासून आपल्याला काय तयार करायचं आहे, मिश्री, तंबाखू आणि गुटखा सोडवण्यासाठीचं औषध तयार करायचं आहे। तर चला करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात। आणि ते औषध कसं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे, सविस्तर संपूर्ण माहिती व्यवस्थित ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, मी परत एकदा सांगत असतो। आणि आता आपल्याला ते जे औषध तयार करायचं आहे ते तयार करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तर गॅसची आवश्यकता लागणार आहे। आणि आता आलोय आपण गॅसजवळ। तर सगळ्यात पहिल्यांदा घेऊया गॅस चालू करून आपण। आणि गॅस चालू करून घेतलाय बघा आपण। त्याच्यावरती आपण कढई ठेवून घ्यायची आणि कढई थोडीशी आपल्याला काय करायची, आता तापू द्यायची आहे, थोडीशी गरम होऊ द्या कढई। तर कढई आपली लगेच गरम झालेली आहे।
आणि आपण जे घेतलेले होते बघा हे इलायची, परत त्याच्यानंतर लवंगा आणि ही मिऱ्या, तर ह्यांना आपण आता ह्या कढईमध्ये टाकायचं आहे आणि ह्याला थोडंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघा मिश्रण. म्हणजे हे जे वस्तू आपण टाकलेले आहेत ह्याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजत असताना आपल्याला काळजी घ्यायची की हे जे वस्तू आहेत हे करपू द्यायचे नाहीत. आपल्याला एकदम मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे बघा. हे छान असा इलायची असल्यामुळे ह्याचा सुगंध खूप छान येतोय बघा. तुम्हाला तर माहितीच आहे की ज्या गुटखा किंवा जे तंबाखू मिश्री वगैरे बनवलेले असते त्याच्यामध्ये इलायचीचं प्रमाण असतं बघा, का तर त्याला सुगंध यावा म्हणून. त्याच पद्धतीने आपण हे सुद्धा आता ह्याला सुगंध येण्यासाठी ह्याला आपण इलायचीचा वापर केलेला आहे. तर आता गॅस घेऊया आपण बंद करून आणि बऱ्यापैकी आपलं छानसं असं हे भाजून झालं आहे बघा. बघू शकता तुम्ही हे लवंगा भाजलेले आहेत, इलायची भाजलेली आहे आणि आपले मिऱ्या पण भाजलेले आहेत बघा. तर आता काय करायचं आहे, आपल्याला हे जे भाजलेलं मिश्रण आहे ते आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बघा. तर छान सुगंध असा छान वास सुटला आहे बघा ते भाजल्यामुळं हे मसाल्याचे पदार्थ. आणि आता ह्याच्यामध्ये हे टाकल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जो खडी साखर घ्यायची होती ते आपल्याला त्या प्रमाणात घ्यायची बघा. तर आपण एक खडा घेतोय आणि ह्याच्यामध्ये टाकतोय आपण हा खडी साखरेचा खडा. आणि त्याच्यानंतर हे शेंदो मीठ आहे ते पण आपण एक चिमूटभर टाकतोय बघा ह्याच्यामध्ये. किती? चिमूटभर. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जे मिश्रण आहे ते बारीक करण्यासाठी आता आपल्याला मिक्सर लावून घ्यायचं आहे. तर चला आता आपण घेऊया मिक्सर लावून. तर आलोय आता आपण मिक्सर जवळ आणि आता घेऊया आपण हा मिक्सर लावून छानपैकी. आणि मिक्सर आणि बघू शकता मिक्सर आपला तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये मिश्रण छानपैकी आपलं फिरतंय बघा. आणि मिक्सरची आपल्याला पावडर तयार करायची मिश्रणाची. तर आता आपण मिक्सर बंद केला आहे. बघूया आपण कितपत आपली पावडर तयार झालेली आहे. तर हे अशा पद्धतीने पावडर तयार झाली बघा आता आपली. तर आपल्याला आणखीन सुद्धा ह्याच्यापेक्षा बारीक पावडर करायची. परत एकदा मिक्सर लावूया आपण आणि ह्याची छानशी बारीक अशी पावडर तयार करून घेऊया आपण. आणि मिक्सर बंद करून घेतल्याच्या नंतर आता फायनली बघू शकता आपली जी पावडर आहे ती बघा. आता हे छानशी अशी ह्याच्यामध्ये बी दिसते बघा. आता व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी मोठी दिसत असेल पण एकदम बारीकशी अशी पावडर झाली बघा आपली. हे बघू शकता तुम्ही बारीक एकदम छान अशी पावडर तयार झालेली आहे. आता ही पावडर तयार झाल्याच्या नंतर आता पुढं काय करायचं आहे ते सांगतो तुम्हाला. तर आता आपलं फायनली हे जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे बघा. म्हणजे ही जी पावडर आहे ती आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची छानशी. हे सर्व मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे बघा. तर फायनली बघू शकता हे असं आपलं मिश्रण जे आहे ते अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. तर तुम्ही म्हणता दादा हे मिश्रण आता तयार झालं आहे, हे पाण्यासोबत घ्यायचं आहे, दुधासोबत घ्यायचं आहे का कसं घ्यायचं आहे ते? तर हे पाण्यासोबत पण घ्यायचं नाही, दुधासोबत पण घ्यायचं नाही. मग तुम्ही म्हणता आता हे घ्यायचं आहे कसं? तर हे जे मिश्रण आहे हे कसं खायचं आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, एखादी आपण कशी तंबाखूला एखादी डबी करत असतो किंवा एखादी पुडी करत असतो, तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण काय करायचं, एखाद्या डबीत किंवा एखाद्या पुडीमध्ये ठेवायचं आहे.
आणि आपल्याला ज्या वेळेस तलफ होत असते बघा तंबाखू खाण्याची, मिश्री लावण्याची किंवा गुटखा खाण्याची, त्यावेळेस काय करायचं आहे, आपण जेवढा गुटखा खात असतो किंवा जेवढी मशिरी लावत असतो किंवा जेवढी तंबाखू खात असतो तेवढी आपल्याला चिमट घ्यायची आणि ज्या पद्धतीने खाता असतो आपण तंबाखू, गुटखा किंवा मशिरी लावत असतो, मशिरी लावणाऱ्यांनी मशिरी लावण्याच्या पद्धतीने लावायचे, गुटखा खाणाऱ्यांनी गुटखा खाण्याच्या पद्धतीने हे जे मिश्रण आहे ते खायचं आहे, तंबाखू खाणाऱ्याला जे तंबाखू आपण दाढामध्ये ठेवत असतो त्या पद्धतीने ठेवायचे आपल्याला. आणि हे असं कधी करायचं आपल्याला की ज्या वेळेस आपल्याला तलफ होत असते तंबाखू खाण्याची, गुटखा खाण्याची, मशिरी लावण्याची, ज्या वेळेस तलफ होत असते त्यावेळेस हा प्रयोग करायचा आहे आपल्याला. तर ह्याने बघा आपलं तोंड जे आहे ते पण सुगंधित राहणार आहे. कारण तुम्हाला तर मगाशी सांगितलं प्रत्येक गुटख्यामध्ये ह्याच्यामध्ये इलायचीचा वापर केला जातो, पानामध्ये इलायचीचा वापर केला जातो, त्याच्यामुळे त्याचा सुगंध इतका छान येतो आहे ना, त्याच्यामुळं तुमचं तोंडसुद्धा सुगंधी पडणार आहे आणि ह्याच्यापासून तुमचा गुटखा खाण्याचं मन बंद होणार आहे, मिश्री लावण्याचं बंद होणार आहे, परत त्याच्यानंतर तंबाखू खाण्याचं बंद होणार आहे. अशा पद्धतीने बघा हे मिश्रण तयार करायचं आहे आणि ज्या वेळेस तलफ होईल आपल्याला त्यावेळेस हे मिश्रण आहे ते आपल्याला खायचं आहे, म्हणजेच गिळायचं नाही. गिळलं तरी काही हरकत नाही, कारण ह्याच्यामध्ये जे घटक आहेत ते आपले मसाल्याचे पदार्थाचे घटक आहेत. तुम्ही तर बघितलेच आहे की याच्यामध्ये मिरी आहे, लवंग आहे, परत त्याच्यानंतर इलायची आहे, खडी साखर आहे आणि दुसरं म्हणजे आपलं शेंदव मीठ आहे. गिळलं तरी काय हरकत नाही, पण आपण गुटखा गिळत नसतो, तंबाखू गिळत नाही किंवा मशिरी पण गिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की हे जे मिश्रण आहे त्याच पद्धतीने वापर करायचा आहे आपल्याला, त्याच पद्धतीने थुकायचं आहे. त्याच्यामुळे जी सवय जी आहे आपल्याला गुटखा खाण्याची लागलेली ती पूर्णपणे नष्ट होणार आहे बघा ह्याच्यामुळं. त्याच्यामुळं ह्याला गिळायचं नाही, एकदम थुकून द्यायचं आहे आपल्याला. तर अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्हीसुद्धा काय करायचं आहे की हे जे मिश्रण आहे ते घरच्या घरी तयार करायचं आहे आणि तुम्हाला जी सवय लागलेली आहे गुटखा खाण्याची, तंबाखू खाण्याची, मिश्री लावण्याची, तर ती सवय आपल्याला सोडून द्यायची आहे. बघा तुम्हाला तर माहिती आहे मिश्री लावणारे, परत गुटखा खाणारे, तंबाखू खाणारे कुठंही पिचकाऱ्या मारतात बघा आणि त्याचा तोंडाचा इतका घाण वास येतो आणि त्यांचे दात जे आहेत ते आतून पण सडल्यासारखे होतात बघा. त्यांना डेंटलमध्ये जाऊन ते साफ करावं लागतात. आणि बरेचसे आजकालचे बिगर लग्नाचे मुलंसुद्धा बघा आता गुटखा खातात, त्यांचे दात बघू शकता तुम्ही इतके घाण दिसतात. आणि त्याच्यामुळे नवरी बघायला गेल्याच्या नंतर पाहुणं लगेच त्यांना नापसंत करतात, कारण ते बोलतानाच किंवा हसतानाच लगेच त्यांचे दात दिसून येतात. लगेच कळून जातं की हे गुटखा खातोय, तंबाखू खातोय किंवा मशिरी घासतात. तर असं न करता प्रत्येकाला माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की तुम्ही अशाच पद्धतीने हे जे औषध आहे ते तयार करा आणि गुटखा खायचा, तंबाखू खायची, मिश्री लावायची तुम्ही सोडून द्या. तर मित्रांनो हे जे मी औषध तयार केलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा आणि आपल्या पाहुण्यारावळ्यांपर्यंत, इतर पाहुण्यारावळ्यांपर्यंत आपला जो व्हिडिओ आहे तो शेअर करा, जेणेकरून जी आपली जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोच होईल आणि त्यांनासुद्धा तुमच्यासारखाच फायदा होणार आहे. जसा इतर लोकांना गुटखा सोडून फायदा झालेला आहे तसाच तुम्हालासुद्धा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे अशाच पद्धतीने हे औषध तयार करा. आणि परत एकदा तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतोय की गुटखा खाऊ नका, तंबाखू खाऊ नका किंवा मशिरी लावू नका. तर मित्रांनो हे जर औषध आवडलं असल्यास आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.